आज आपण पाहणार आहोत बहुगुणी कढीपत्त्याची चटणी। बहुगुणी का तर कढीपत्ता हा केसांसाठी, त्वचेसाठी, डोळ्यांसाठी चांगला असतो। ही चटणी चवीला एकदम चविष्ट आणि पौष्टिक असते। वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी तर खूप छान लागतेच, पण पोळीवरही तुम्ही तेल टाकून खाऊ शकता। चला तर मग रेसिपी पाहूया। हॅलो माय रॉयल ऑडियन्स, वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी गॅस ऑन केला आहे। गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये 1 चमचा तेल टाकले आहे। तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये मी 1 मोठा बाउल कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता मी साधारण 20 रुपयाचा आणला होता मार्केटमधून। तो स्वच्छ धुवून त्याला सुकून घेतला होता। हा कढीपत्ता आपल्याला छान व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे क्रंची होईपर्यंत परतायचा आहे तेलामध्ये। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कढीपत्ता हळूहळू कुरकुरीत होत आहे आणि त्याचा रंगही बदलला आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कढीपत्ता छान कुरकुरीत झाला आहे। आता चटणीची तयारी करून घेऊया। कढईतला कुरकुरीत झालेला कढीपत्ता मी काढलेला आहे। आता तीच कढई वापरून घेऊया। इथे गॅसवरती मी कढई ठेवली आहे। कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकलेले आहे। शेंगदाण्यांना दाग परतूपर्यंत छान व्यवस्थित भाजून घेतले आहे। ते भाजण्यासाठी मी दुसरी कढई घेतली आहे, गॅसवरती ठेवली आहे। गॅस गरम झाल्यावरती त्यामध्ये मी 1 वाटी तेल टाकले आहे। ते छान आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे मी सोनेरी रंग येईपर्यंत ते भाजून घेतलेली आहे। भाजून घेतलेला म्हणजे परतून घेतलेला जो कढीपत्ता होता कुरकुरीत झालेला, त्याची पावडर आता तयार करून घेत आहोत। मिक्सरमधून वाटून घ्यायची आणि बारीक करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कढीपत्त्याची पावडर तयार झालेली आहे। तयार केलेली पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊया। चटणी तयार करून घेऊया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 वाटी भाजलेले तीळ, 3 चमचे लाल चटणी पावडर आणि तयार केलेले कढीपत्त्याची पावडर आणि चवीपुरतं मीठ हे सगळं मिश्रण एकजीव करून मिक्सरमधून वाटून घेऊया। अशा प्रकारे कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलेला आहे। अशी ही बहुगुणी कढीपत्त्याची चवदार, चविष्ट आणि पौष्टिक चटणी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज माझा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। थँक यू सो मच।